भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव असावे लक्ष आपल्या कर्माकडे प्रत्येक पावलावर। भगवंत साथ देतो हमखास प्रत्येक संकटावर। माझे नाव नितेश देवीदासजी लांजवार आहे। आज मी या अनुभव मालिकेत मला आलेला परमेश्वरी कृपेचा अनुभव सादर करीत आहे। याआधी मी माझे 2 अनुभव सादर केलेले आहेत। माझे लगाम फेब्रुवारी 24, 2018 पार पडले व लग्नानंतर लगेच आम्ही 11 दिवसांचे त्यागाचे कार्य केले। मग मी मार्च 25, 2018 उमरेडमध्ये माझ्या पत्नीसह भाड्याने खोली करून राहायला आलो। मी WCL उमरेडमध्ये कार्यरत आहे। उमरेडला स्थायी झाल्यानंतर माझे गृहस्थी जीवन सुरू झाले। सर्व काही व्यवस्थित सुरू होते। मग जुलै महिन्यात आम्हाला कळलं की घरात पाळणा हलणार आहे, म्हणजेच माझी पत्नी गरोदर होती। आम्हा दोघांनाही अतिशय आनंद झाला। मग आम्ही डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली। सोनोग्राफी चाचणी झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की बाळाचे हार्टबीट, हृदयाचे स्पंदन खूप कमी आहे आणि अशा स्थितीमध्ये मध्ये गर्भपात होण्याची खूप शक्यता असते। मग डॉक्टरांनी औषध दिली व पूर्णपणे बेडरेस्ट करायला सांगितले। मग आम्ही घरी आलो आणि खूप दुःखी झालो व मनात विचार करीत होतो की आमच्या हाताने काय चूक झाली असेल, ज्यामुळे आमच्यावर असा प्रसंग ओढवला। कारण मला माहिती होते की कोणतीही चूक झाल्याशिवाय सेवकांच्या कुटुंबावर दुःख येऊ शकत नाही। मग आम्ही खूप विचार केला तेव्हा आमच्या लक्षात आले की उमरेडला स्थायिक झाल्यानंतर आम्ही एकदाही भगवंताचे कार्य केले नाही। दुसऱ्या भाषेत म्हणता येईल की आम्हाला भगवंताचा विसर पडला। आम्हाला आमची चूक लक्षात आली व मी आमचे मार्गदर्शक श्री श्रीरामजी मोहाडीकर यांना फोन करून सांगितले। त्यांनी आम्हाला 3 दिवसांचे कार्य करायला सांगितले। आम्ही या कार्यात आमच्या चुकीची भगवंताला क्षमा मागितली व आमचे कार्य योग्यरित्या पार पडले। मग 15 दिवसाने परत सोनोग्राफी केली। तेव्हा चमत्कारिकरित्या सर्व रिपोर्ट नॉर्मल आली आणि बाळाची हार्टबीट पण एकदम नॉर्मल रेंजला आली। खरंच आपला भगवंत खूप दयाळू आहे। दुसरा अनुभव असा की काही दिवसानंतर माझ्या पत्नीची प्रकृती बिघडली। ती पण चूक सुरुवातीला माझ्या लक्षात आली नाही। ती चूक अशी होती की एकदा ऑफिस स्टाफची पार्टी होती। त्यात एक व्यक्ती दारू पिऊन होता आणि जेवण करताना तो माझ्या जवळच बसला होता। तेव्हा मला कळलं नाही व मी त्या पार्टीमधून पत्नीकरिता जेवणाचा पार्सल सुद्धा घरी घेऊन आलो। पण दुसऱ्या दिवशी ते जेवण जेवताच माझ्या पत्नीची प्रकृती बिघडली। मग ती चूक आमच्या लक्षात येताच आम्ही भगवंताला क्षमा मागितली। तर कोणतीही औषध न देता पत्नीची प्रकृती सुधारली व सर्व काही ठीक झाले। परमेश्वरी कृपेचा तिसरा अनुभव मला डिसेंबर महिन्यात मिळाला। मी 14 व 15 डिसेंबरला CL कॅज्युअल लीव्ह चा अर्ज माझ्या ऑफिसमध्ये दिला होता आणि सुट्टीवर जायच्या अगोदर मी चेक केले असता मला माझा CL अर्ज लागलेला दिसला नाही। तेव्हा मी इन्चार्जला विचारले तर ते म्हणाले की तुझा CL अर्ज दिसत नाही आहे, तर तू परत अर्ज दे। मग मी पुन्हा अर्ज देऊन नागपूरला निघालो। तर 3 दिवसाने मला माझ्या मित्राचा फोन आला व त्याने म्हटले की तू 2 वेळा CL अर्ज दिला म्हणून मॅनेजर खूप रागावत होते व चार्जशीट देतो असे म्हणाले। माझी काही चुकी नसतानाही हे संकट माझ्या नोकरीवर ओढवले होते। मग मी त्या दिवशी इन्चार्जला भेटलो व सांगितलं की यात माझी काय चुकी आहे, तुम्ही म्हटल्यावरच मी दुसरा CL अर्ज दिला। तर त्यांनी पण म्हटलं की चुकी झाली, पण आता काही करता येणार नाही। मग मी घरी आलो व कापूर लावून भगवंताला प्रणाम केला व सांगितले की भगवंता यात माझी काही चुकी नाही, माझ्यावर आलेल्या संकटाचे निवारण करा।
तर बघा, खरंच माझे शब्द व्यर्थ गेले नाही व परमेश्वराच्या कृपेने सर्व काही ठीक झाले. आज भगवंताच्या कृपेने आम्ही खूप सुखी, समाधानी आहोत. खरंच आपल्या मार्गात जर सेवकांनी तत्व, शब्द, नियमांचे पालन केले तर कोणताही सेवक दुःखी राहू शकत नाही. लिहिण्यात काही चूक, भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. सेवक नितेश देवीदासजी लांजवार. पत्ता विनोबा भावे नगर, नागपूर. सेवक नंबर 19825. मार्गदर्शक श्री श्रीरामजी मोहाडेकर, गट न. 4, नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.